देवाची स्तुती असो प्रियानो. प्रार्थनेचे आभार मानत आहे. सुरुवातीला भक्ती चालवलेली आहे. देवाच्या वचनाकडे प्रियानो आपण जात आहोत आणि आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे तो यावेळेला आपण प्रियानो वाचणार आहोत. आपल्या मन्नासाठी जो शास्त्रभाग काढलेला आहे करंथीकरास पहिले पत्र आणि त्याचा 15वा अध्याय. करंथीकरास पहिले पत्र त्याचा 15वा अध्याय आणि 35 वचनापासून प्रियानो मी आपल्यासाठी वाचत आहे. करंथीकरास पहिले पत्र आणि त्याचा 15वा अध्याय 35 वचनापासून ते 49 वचनापर्यंत मी आपल्यासाठी वाचत आहे. माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडून यावेळेला प्रियानो आपण हा शास्त्रभाग वाचूया. करंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि वचन 35 ते 49 पर्यंत. तर आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? हे निर्बुद्ध मनुष्य, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही, आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरीत नाहीस तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचे असेल, पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. सर्व देह सारखेच नाहीत, तर माणसांचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा. तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयांचे तेज व पार्थिवांचे एक. सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे, कारण ताऱ्याच्या तेजात भेद आहे. 42. तसेच मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाते. जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. तर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसेच जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. परमेश्वर वाचलेली वचने प्रियांनो आशीर्वादित करो. आज जो शीर्षक प्रियांनो मी घेतलेला आहे, आपल्या मागील दिवसांमध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि या शीर्षकाखाली वेगवेगळ्या प्रियांनो विषयावरती आपण मनन केलेलं आहे. आज त्याच संदर्भामध्ये आपण प्रियांनो गोष्टी पाहत आहोत, आणि ते म्हणजे पुनरुत्थानानंतर प्रभूचं शरीर आणि आपली शरीरे कशी असणार आहेत. पुनरुत्थानानंतर प्रभूचे शरीर आणि आपली शरीर देखील कशी राहणार आहेत किंवा असणार आहेत, त्याबद्दल प्रियांनो आपण आज मनन करत आहोत. आता ज्यावेळेला आपण म्हणतो की पुनरुत्थान, तर आता हा काही पुनरुत्थानाचा दिवस नाही, परंतु तरी देखील दुसऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, त्या काळाच्या संदर्भामध्ये आपण ज्या ज्या गोष्टींबद्दल पाहत आहोत, तर आता या भूतलावरून जे प्रियांनो मनुष्य मरण पावून त्याच्यावर विश्वास ठेवून मरण पावलेले आहेत, त्यांचं पुनरुत्थान होणार आहे. तर असा हा प्रश्न बऱ्याच वेळेला प्रियांनो समोर येत असतो
की ते शरीर कसं राहणार आहे. बऱ्याच लोकांना प्रियानो त्यामध्ये अजूनही कन्फ्युजन आहे किंवा ज्याला गफलत आहे, गोंधळलेली परिस्थिती आहे. आणि म्हणून आज देवाच्या वचनामधून प्रियानो आपण काही गोष्टी पाहणार आहोत. देवाचं वचन आपल्याला प्रियानो हा एकच आधार आहे की ज्यामधून आपल्याला ह्या गोष्टी समजण्यास मदत होईल. काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, परंतु पुनरुत्थानानंतर आपलं शरीर कसं राहणार आहे याच्याबद्दल प्रियानो आम्ही सुद्धा ज्यावेळेला बायबल कॉलेजमध्ये अभ्यास करत होतो त्यावेळेला आमचे जे प्रोफेसर आहेत ते शिकवत होते की बाबा जे स्वर्गामध्ये जाणार आहेत त्यांना वेगळं शरीर मिळणार आहे आणि जे नंतर न्याय झाल्यानंतर जे नरकात ढकलले जातील त्यांना यातना भोगण्यासाठी तिथं पाठवलं जाणार आहे. म्हणजे स्वर्गामध्ये सुख भोगण्यासाठी आणि नरकामध्ये यातना भोगण्यासाठी त्यांना पाठवलं जाईल. तर कुतूहलाने एक प्रश्न विचारला होता आणि तो मीच विचारला होता आणि सरांना म्हटलं होतं, सर की शरीराला वेदना होतात, त्रास होतो, पण हे शरीर ज्यावेळेला मृत होतं त्याला मातीमध्ये गाडलं जातं आणि मग फक्त आत्माच स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जाणार आहे. तर त्यावेळेला आपल्या शरीराला वेदना कशा होतील किंवा आत्म्याला वेदना कशा होतील, वेदना आपल्याला ह्याच माहीत आहे. तर त्यावरती हसून आमच्या प्रोफेसरांनी उत्तर दिलं होतं की ज्या प्रकारे या भूतलावर राहण्यासाठी परमेश्वराने आपल्याला शरीर दिलेलं आहे की ज्याच्याबद्दल आपण म्हणतो वेदना होतात, त्याच प्रकारे स्वर्गामध्ये सुद्धा जात गेल्यानंतर तिथलं वेगळं शरीर राहणार आहे आणि यातना भोगण्यासाठी सुद्धा एक वेगळं शरीर त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नरकामधलं यातना भोगण्यासाठी सुद्धा एक प्रकारे आत्म्याला म्हणा किंवा शरीर म्हणा तुम्हाला ते दिलं जाणार आहे. म्हणजे स्वर्गात सुद्धा शरीर राहणार आहे. आणि मग आम्ही अभ्यास जो पाहिला त्यामधून प्रियानो काही गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी येत आहेत. तर पुनरुत्थान मुळात आपल्याला माहीत आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं झालेलं आहे आणि मृत्यूवरती त्याने विजय मिळवलेला आहे. आणि विजय मिळवल्यानंतर जे शरीर त्याला मिळालं आहे त्याचे काही प्रयत्न आपण उदाहरणं त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर पावलाचे देखील प्रयत्न काही वचनं आहेत त्या संदर्भामध्ये आपण ती सुद्धा बघणार आहोत. पण ज्यावेळेला आपण म्हणतो प्रयत्न की ते वेगळं शरीर मिळणार आहे, तर बायबल आपल्याला सांगत आहे मनुष्याला एकदाच जन्म आहे आणि मग मृत्यूनंतर प्रियानो त्याला सिंहासनासमोर किंवा न्यायसनासमोर प्रियानो परमेश्वराच्या जायचं आहे आणि तिथं प्रियानो त्याचा न्यायनिवाडा होणार आहे. आपण हा विश्वास ठेवत नाही की 84 लाख जन्म आपल्याकडे आहेत म्हणून आपल्याकडे प्रियानो एकच जन्म आहे म्हणतो. आपण हे नाही म्हणत की आपल्याला वारंवार वेगवेगळे जन्म घ्यावे लागणार आहेत, परंतु आपल्याला परमेश्वराचं वचन हेच सांगत आहे की मनुष्याला एकदाच जीवन आहे, त्यानंतर त्याला न्यायस्थानासमोर उभं राहायचं आहे. पण हे शरीर जे आपण भूतलावर जगत आहोत किंवा आपण उपभोगत आहोत त्या शरीरापेक्षा ते वेगळं शरीर असणार आहे हे निश्चित. पावलाचे काही प्रयत्न गोष्टी आपण जर पाहिल्या तर त्याने सुद्धा फार जास्त उलगडा याबद्दल केलेला नाही, कारण पवित्र शास्त्रामध्ये काही तथ्य जे आहेत ते फार त्रोटक म्हणता येईल किंवा कमी आहेत आणि त्या आधारे प्रियानो आपण ह्या गोष्टी पाहणार आहोत. आणि म्हणून ज्या वेळेला आपण कोरिन्थिकरास पहिले पत्र आणि त्याचा 15वा अध्याय आपण काढू तर 44 वचनामध्ये आपल्याला एक प्रकारचं शरीर त्या ठिकाणी दिसणार आहे. मी वेगवेगळे शरीराबद्दल प्रियानो तुम्हाला सांगत आहे की ते पुनरुत्थित झालेलं शरीर कसं राहणार आहे. म्हणजे तुम्हाला आणि मला जे काय मिळणार आहे ते कशा प्रकारे आहे, तर त्याची 6 वेगवेगळे प्रियानो गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. तर कोरिन्थिकरास पहिले पत्र आणि त्याचा 15वा अध्याय आणि 44 वचनामध्ये म्हटलेलं आहे, प्राणमय शरीर असे पेरले जाते व आध्यात्मिक असे उठवले जाते. तर जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे.
पहिलं शरीर आपल्याला कसं आहे, पाऊल म्हणत आहे की जसं प्राणमय शरीर म्हणजे आपलं आत्ता जे बायबलमध्ये दिलेलं फिजिकल बॉडी किंवा भौतिक शरीर जे रक्त हाड मांसाचं बनलेलं आहे, अशा प्रकारचं जर हे शरीर आहे तर तो म्हणतो ते आध्यात्मिक शरीरसुद्धा असणार आहे. हे जर शरीर आहे तर ते सुद्धा शरीर. म्हणजे पहिली गोष्ट एक शरीर आपल्याला पाहायला मिळते की जे आध्यात्मिक शरीर ते राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक शरीर म्हणजे ते स्वर्गामध्ये राहण्यासाठी राहणार आहे. दुसरी प्रियांनो आपल्याला गोष्ट पाहायला मिळेल, जर आपण लूक शुभवर्तमान जर काढलं, लूक शुभवर्तमान आणि त्याचं 24वा अध्याय, लूक शुभवर्तमान त्याचं 24वा अध्याय आणि 36 प्रियांनो मी पुढे वाचत आहे. तिथं काय म्हटलेलं आहे, लूक शुभवर्तमान 24वा अध्याय 36 पुढे. ते या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा. जसे मला हाड मांस असलेले पाहता तसे भूताला नसते. असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. आता प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी पुनरुत्थित झालेला आहे आणि शिष्यांमध्ये तो अचानक रीतीने प्रियांनो तिथं म्हटलेलं आहे की ते घाबरून आणि त्यांची दारे सगळी काही बंद होती, पण तरी देखील तो आत आलेला आहे. त्यावेळेला त्यांना वाटलं की हा भूत आहे, कारण दारं खिडक्या बंद आहेत आणि तरी तो आत आला. पण आत आल्यानंतर देखील त्याच्या शरीराबद्दल तिथं म्हटलेलं आहे की त्याने 40 वचनामध्ये प्रियांनो म्हटले, त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. पण त्याआधी तो काय म्हणत आहे 39 वचनामध्ये, मला चाचपून पहा, मला हाड मांस असलेले पाहता तसे भूताला नसते. म्हणजे पुनरुत्थित शरीर जे आहे त्यामध्ये सुद्धा हाड मांस प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये हाड पण आहे, मांस पण आहे आणि त्याच्या शिष्यांनी प्रियांनो ते पाहिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की हे दुसरं शरीर म्हणजे आपल्या शरीरासारखंच हे खरोखरच एक दुसरं शरीर होतं. पहिली गोष्ट आपण पाहिली की ते आध्यात्मिक शरीर आहे. दुसरी गोष्ट त्याबद्दल आपल्याला शिकायला मिळत आहे की त्यामध्ये हाड मांस असलं तरी ते खरोखरचं एक शरीर आहे. यामध्येच प्रियांनो 39 वचन जर आपण नीट पाहिलं तर असं म्हटलेलं आहे की माझे हात पाय पहा, मीच तो आहे, मला चाचपून पहा. आता तिसरं कॅटेगरी ह्या शरीराबद्दल किंवा तिसरा प्रकार याच्यामध्ये आपल्याला हा पाहायला मिळत आहे की शिष्यांनी त्याला ओळखलेलं आहे. म्हणजे काय, ज्या प्रकारे त्यांनी जिवंत भूतलावरती मानव म्हणून जसं पाहिलं होतं किंवा मरण पावल्यानंतर ज्या प्रकारे त्याचा चेहरा होता किंवा शरीर होतं, तशाच प्रकारचं तेच शरीर पुनरुत्थित झालेलं आहे. त्याचं पुनरुत्थान होत असताना शरीर कुठंतरी बदललं गेलेलं आहे, चेहरा कुठंतरी बदललं गेलेला आहे आणि त्याची कदाचित उंची किंवा त्याच्या शरीराचं वजन कुठंतरी कमी जास्त झालेलं आहे, असं काही झालेलं नाही. म्हणून एक आपल्याला तिसरा अंदाज या ठिकाणी असा मिळत आहे की ते शरीर ओळखण्याजोगं आहे. म्हणजे जसं त्याला पुरताना पाहिलं होतं त्याच रीतीचं शरीर त्यांनी त्याला जिवंत पुनरुत्थित झाल्यानंतर सुद्धा पाहिलेलं आहे. तर 3 गोष्टी आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत. एक म्हणजे आध्यात्मिक शरीर आहे, दुसरं म्हणजे ते खरोखरचं शरीर आहे आणि तिसरं म्हणजे ओळखण्याजोगं ते शरीर आहे. कालांतराने पुढे जाऊन प्रियांनो अजून 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, परंतु त्यामध्ये पाऊल जो आहे तो थोडंसं काही साम्य आणि काही विरोधाभास देखील आपल्याला दिसून येतो आहे. आणि मग आपण परत एकदा जर पहिले करिंथ याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 42 वचनाकडे जर आपण आलो तर आपल्याला पाहायला मिळेल चौथी गोष्ट, करिंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 42 वचनामध्ये म्हटलेलं आहे, जसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे तसे जे विनाशीपणात पेरले जाते
ते अविनाशीपणात उठवले जाते. म्हणजे ते शरीर कसं आहे आता अविनाशीपणात, म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचं नाशवंत शरीर म्हणून नाही आहे. आज जे तुम्हाला आणि मला शरीर आहे ते कुजण्याचा अनुभव आहे, त्याला आजारपणाचा अनुभव आहे, त्याला तुटण्याचा, अपघाताचा प्रियानो असा त्रास आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे विनाशीपणामध्ये हे शरीर विनाश होऊ शकतं. पण ज्यावेळेला ते पेरलं जाईल आणि पुनरुत्थान होईल त्या लोकांचं, त्यावेळेला अविनाशीपणामध्ये ते उठत जाईल. म्हणजे कुठल्या प्रकारचा मृत्यू आता तिथून पुढे राहणार नाही, अशा प्रकारचं ते शरीर असेल. आणि कुठल्या प्रकारचा कुजण्याचा अनुभव त्या शरीराला राहणार नाही. पाऊल ते सांगत आहे प्रियानो 42 वचनामध्ये की जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. चौथा मुद्दा प्रियानो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. या वचनामध्ये प्रियानो 43 वचनामध्ये आणखीन तो पुढे काय सांगत आहे, पाचवी गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल की जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाते. आता जे अपमान म्हणजे काय, खरं तर कुठला तरी दोष त्या शरीरावर किंवा त्या माणसावर त्याच्या पापामुळे प्रियानो त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. आणि म्हणून अपमानास्पद रीतीने प्रियानो जरी ते पेरले गेलेलं आहे तर गौरवामध्ये ते उठवलं जाईल. म्हणजे एक प्रकारचं ते शरीर तेजोमय शरीर राहणार आहे, एक चमकणारं ते शरीर राहणार आहे. त्याबद्दल प्रियानो पाऊल आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून सैतानाने त्याच्यावरती वेगवेगळ्या रीतीने आक्रमण केलेलं ते शरीर होतं, त्याच्यामुळे तो पापामध्ये पडलेला होता. आणि मग त्याचा मृत्यू झाला आणि ते शरीर त्या ठिकाणी गाडण्यात आलेलं आहे. पण ज्यावेळेला ते उठवण्यात येईल तर ते गौरवामध्ये उठवलं जाईल. आणि परमेश्वराचं सामर्थ्य, पुढचा जो मुद्दा आहे माझा 6वा, सामर्थ्य त्याच्यामध्ये प्रियानो राहणार आहे. कारण याच वचनामध्ये 43 वचनामध्ये काय म्हटले, जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाते. सामर्थ्य आहे, गौरवामध्ये आहे, अविनाशीपणामध्ये आहे, त्याच रीतीने ओळखले जाणारे ते शरीर आहे. ते शरीर खरे असणार आहे आणि ते आध्यात्मिक रीतीने असणार आहे. पाऊलाच्या ह्या काही गोष्टींवरून आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या काही गोष्टींमधून आपल्याला 6 वेगवेगळ्या गोष्टी प्रियानो आज या ठिकाणी समजलेल्या आहेत. म्हणजे गौरवी शरीर जे पुनरुत्थानाच्या नंतर आपल्याला मिळणार आहे त्या संदर्भामध्ये आपण प्रियानो चर्चा करत आहोत. आता काही लोकांना वाटेल की बाबा आज या भूतलावरती शरीर आपलं जसं आपण जगत आहोत त्याच्याबद्दल जास्त विचार आपण करत असतो. परंतु प्रियानो, जे आपण आध्यात्मिक लोक आहोत तर त्यांना परमेश्वराने देवाच्या वचनामधून अभ्यास करण्याची, समजून घेण्याची संधी दिलेली आहे की पुढे ते आपल्याला शरीर कसं मिळणार आहे. या भूतलावरती जगत असताना या शरीराबद्दल खूप काही काळजी घेतो आपण प्रियानो. प्रत्येक गोष्ट आपण साधं प्रियानो, सर्दी, खोकला, ताप, वातावरण, गरम गार, या सगळ्या गोष्टी, खाणं पिणं आणि मग आपल्या शरीराचे चोचले, हे सगळे काही आपल्या शरीरासाठी लागत असतं. पण या शरीरापेक्षा आणखीन एक सुंदर आणि या शरीरापेक्षाही चांगलं प्रतिसाद देणारं शरीर देवबाप आपल्याला देणार आहे. त्याबद्दल प्रियानो आपण विचार का करू नये. म्हणजे या शरीरामधून तो बदलून आपल्याला देणार आहे. पण हे सगळ्यांनाच नाही मिळणार, परंतु जे त्याच्यावर विश्वास ठेवून अगदी शेवटपर्यंत विश्वासामध्ये राहून प्रियानो जे मृत्यू पावतील त्यांच्याबद्दल प्रियानो म्हटलेलं आहे. जर एखादी गोष्ट, एखादं पाप जरी प्रियानो त्या मनुष्याकडून जर घडलेलं आहे आणि त्याची कबुली त्याने जर दिलेली नसेल तर प्रियानो या प्रकारचं शरीर त्याला बदलून मिळणार नाही आहे, त्याला दुसरं शरीर मिळणार आहे. म्हणजे आपण ज्या शरीराबद्दल आता म्हणत आहोत ते स्वर्गामध्ये जाणाऱ्या शरीराबद्दल आहे. परंतु जर पश्चाताप केला नाही आणि प्रभूचा स्वीकार त्याने केलेला नसेल किंवा प्रभूचा स्वीकार करूनही नंतर पापामध्ये जीवन जगत असेल तर त्याच्याबद्दलचं वेगळं शरीर आहे प्रिया. म्हणजे भूतलावरती हे आपलं शरीर
आणि स्वर्गामध्ये जाणारं वेगळं शरीर आणि नरकामध्ये ढकलण्यासाठी वेगळं शरीर, असे हे वेगवेगळे प्रियानो शरीर आहेत. आणि म्हणून तो 39 वचनामध्ये देखील प्रियानो तो म्हणते, सर्व देह सारखेच नाहीत, तर माणसांचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा, माशांचा देह निराळा. तशी स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. शरीराबद्दल आपण विचार करत आहोत आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला आणखीन प्रियानो आश्वासन त्यांनी दिलेलं आहे की पुढे जाऊन काय होणार आहे. मी मागील काही आठवड्यांपूर्वी इंटरनेटवरती एक बातमीसुद्धा अशी वाचली होती. ती फार आधी पण वाचली होती की मला वाटतं 60 का 70च्या दशकामध्ये काही माणसांनी जे श्रीमंत होते, ज्यांच्याकडे खूप पैसा होता, त्यांनी विज्ञानाच्या लोकांनी जे काही संशोधन केलेलं आहे, शास्त्रज्ञांनी संशोधन केलेलं आहे की पुढे जाऊन त्यांनी त्यावेळेला सुद्धा घोषित केलं होतं की पुढे जाऊन मनुष्य हा अमरत्व मिळवणार आहे, म्हणजे तो कधी मरणार नाही अशा स्टेजला येईल, किंवा जे शरीर आज त्याचं आहे त्या शरीराला सुद्धा परत जिवंत करता येईल, अशा काही गोष्टी भविष्यामध्ये होतील. आणि ही बातमी ज्या वेळेला काही लोकांनी वाचली तर पाश्चात्य देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये जे श्रीमंत लोक होते त्यांनी भरपूर पैसा शास्त्रज्ञांना दिलेला आहे त्यांचं शरीर मेल्यानंतर जतन करण्यासाठी. आणि या विश्वासात त्यांनी ते दिलेलं आहे की जर भविष्यामध्ये अशा रीतीची वैज्ञानिक गोष्ट जर सुरू झाली तर आमचं शरीर आम्ही तुम्हाला देत आहोत, हे पैसा देखील देत आहोत, ते तुम्ही जतन करा आणि होईल त्यावेळेला आम्हाला परत एकदा तुम्ही जिवंत करा. हे मी काय काल्पनिक गोष्ट सांगत नाही. तुम्ही जर गुगलवर गेला तर तुम्हाला प्रियानो याच्यावरती भरपूर माहिती आज तुम्हाला घरात बसल्या बसल्या मोबाईलवर सुद्धा मिळेल. त्या लोकांची नावंसुद्धा आहेत प्रियानो की कोणी कोणी पैसे त्याच्यामध्ये दिलेत, त्या लोकांचा मृत्यू कधी झालेला आहे आणि त्यांचं शरीर जे आहे ते त्यांनी जतन केलेलं आहे, शास्त्रज्ञांनी जतन करून ठेवलेलं आहे. जर मनुष्य या विनाशी शरीराबद्दल एवढी प्रियानो प्रगती करत आहे तर विचार करा पुढे भविष्यामध्ये, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन झाल्यानंतर ज्यावेळेला प्रियानो विश्वासणारे उठवले जातील तर त्यांना ते शरीर मिळणार आहे. न्यायाच्या दिवसासाठी प्रियानो जे उठवलं जाणार आहे त्यांना दुसरं शरीर मिळणार आहे. म्हणजे ह्या भूतलावरचं शरीर जे परमेश्वराने मातीपासून बनवलेलं होतं प्रियानो, ते या भूतलावरतीच आपण जरी ठेवलं, परंतु त्यामध्ये जो आत्मा वास करणारा आहे तो मात्र दुसरं प्रियानो शरीर घेणार आहे. आता ही संकल्पना कदाचित काही लोक म्हणतील की होय, बाकीच्या धर्मांमध्ये सुद्धा कदाचित असं लिहिलेलं आहे की आत्मा एक शरीर बदलतो आणि दुसरं शरीर धारण करतो. परंतु प्रियानो, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की हे ती संकल्पना नाही आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणत आहोत की वेगवेगळं शरीर धारण करेल आणि त्याचं वारंवार रीतीने त्या ठिकाणी बदल केला जाईल. आत्मा एकच राहतो आणि तो शरीर कपडे बदलल्यासारखं बदलत राहतो, तसं नाही आहे प्रियानो. परंतु तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे प्रियानो एक आदर्श म्हणून परमेश्वराने दाखवलेलं आहे. काही प्रियानो गोष्टी आपल्याला थोड्याशा वेगळ्या रीतीने पाहायला मिळतील. पुनरुत्थित शरीर जे आहे ते कुठल्याही प्रकारचं शारीरिक लालसा किंवा वासना किंवा चोचले हे त्यापासून विरहित राहणार आहे प्रिया. म्हणजे आज आपल्या शरीराला वेगवेगळ्या इच्छा वाटतात, खाण्यापिण्याविषयी वाटतात, तर तशा प्रकारचं ते शरीर गौरवी शरीर असणार आहे. त्या शरीरामध्ये, गौरवी शरीरामध्ये उलट परमेश्वराची उपासना आणि त्याचं गुणगान करण्याची क्षमता जास्त राहणार आहे की जे या शरीरामध्ये प्रियानो फार कमी दिसायला मिळते. आता हे वेगवेगळ्या रीतीने प्रियानो
वचनामधून आपण पाहणार आहोत, परंतु थोडासा संबंध या शरीरामध्ये आणि त्या शरीरामध्ये आहे, पण तो जैविक संबंध नसणार एवढं मात्र निश्चित. ज्याला आपण म्हणतो बायोलॉजिकल रिलेशन, असं त्यामध्ये नसणार आहे. जैविक संबंध म्हणजे काय की अगदीच छोट्या मोठ्या गोष्टी बारीक सारीक जसे या शरीरामध्ये आहेत तशा त्या सगळं काही त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पण एक दोन गोष्टी आपण पाहणार आहोत की जिथं प्रभू येशू ख्रिस्त मगाशी आपण वाचलं लूक ऋषुवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 39 वचनामध्ये तो तिथं म्हणत आहे की माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे, मला चाचपून पहा, जसे मला हाड मांस असलेले पाहता तसे भूताला नसते. म्हणजे भूत आहे हा एक प्रियानो, भूत आहेत जगामध्ये हा एक रेफरन्स आपल्याला दाखवत आहे आणि ते दुष्ट आत्मे आपण म्हणत आहोत. परंतु पुनरुत्थित झाल्यानंतर येशू ख्रिस्ताला हाड आणि मांस आहे. तर मी जसं म्हणत होतो जैविक संबंध जसं प्रियानो आज आपल्या ह्या शरीराला आहे तशा प्रकारचं ते नसणार एवढं निश्चित. ते वेगळं शरीर राहणार आहे प्रियानो. आता काही लोक म्हणतील की असं कसं होऊ शकतं. आता दुसरा विरोधाभासामध्ये एकच माझ्या वाचण्यामध्ये आणखीन एक वचन आलेलं आहे की ते म्हणजे इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे त्याला हाड मांस आहे, पण पाऊल थोडंसं वेगळं काहीतरी बोलत आहे. आणि जे आपल्याला पहिले करिंथ 15वा अध्याय आणि 50 वचनामध्ये वाचतो आपण की बंधुजनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्यात वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. म्हणजे देवाच्या राज्यामध्ये मांस आणि रक्त जाणार नाही. रक्ताबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने काहीच सांगितलं नाही, पण तिथं त्याचं हाड आहे आणि मांस आहे. इथं पाऊल म्हणत आहे की मांस आणि रक्त यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. आता काही लोकांना वाटेल की हे थोडंसं कॉन्ट्रडिक्शन आहे, परंतु लक्षात घ्या प्रियानो, त्या रक्ताबद्दल किंवा मांसाबद्दल आपण म्हणत आहे ते मांस आणि हे मांस वेगळे राहणार आहे. कारण खुद्द पाऊलच 39 वचनामध्ये काय म्हणत आहे, सर्व देह सारखेच नाहीत. तुम्हाला आणि मला ती कल्पनाच नाही आहे प्रियानो की स्वर्गामध्ये ते पुनरुत्थित शरीर ज्याच्याबद्दल आपण वाचत आहोत, थोडंसं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित शरीराबद्दल जाणीव आहे परमेश्वराच्या वचनातून. ते सर्व आपल्याला तिथलं ठाऊक नाही स्वर्गामध्ये कसं राहणार आहे किंवा नरकामध्ये सुद्धा जात असताना कसल्या प्रकारचं शरीर राहणार आहे. तुम्हाला आणि मला जी कल्पना आहे ते फक्त या भूतलावरच्या शरीराबद्दल. आणि म्हणून जोपर्यंत मनुष्य मरत नाही आणि पुनरुत्थित होत नाही स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी उमजणार नाहीत प्रियानो, समजणार नाहीत की नक्की ते काय आहे म्हणून. आणि म्हणून कदाचित ही दोन वचनं अशी विरोधाभासासारखी वाटतील की एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्त म्हणते की मला हाड आणि मांस आहे तसं भूताला नाही, आणि दुसऱ्या बाजूला पाऊल इथं म्हणत आहे की मांस व रक्त यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. पण एक विचार करत होतो प्रियानो मी की जर त्या मांसाबद्दल आपण म्हणत आहे तर विज्ञानाने सुद्धा अशी इतकी प्रगती केलेली आहे की मेडिकल सायन्समधले जे लोक आहेत ते म्हणतात मनुष्याच्या संपूर्ण जीवनकालामध्ये जवळपास त्याचं संपूर्ण शरीर 10 वेळा बदलून जात असतं. ते तुम्हाला आणि मला समजत नाही, पण ह्या शरीरामधले जे घटक आहेत ते त्याच्या संपूर्ण जीवनकाळामध्ये 10 वेळा त्याचं बदल होत असतो प्रियानो. आता विचार करा, 10 वेळा तो बदल होत असतो संपूर्ण जीवनकाळामध्ये. म्हणजे संपूर्ण शरीर ज्या प्रकारे त्याने जन्म घेतलेला आहे त्यावेळेला जे घटक होते ते सगळे बदलले जातात. ते नवीन 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 होत जातं. आणि विचार करा, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, 10व्या टप्प्यापर्यंत जे लहानपणाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या बदललेल्या असतात, असं मेडिकल सायन्समधले लोक सांगतात. दुसरी गोष्ट मला तुमच्या निदर्शनास आणायची आहे की जर मांसाबद्दल आपण म्हणत आहे किंवा हाडाबद्दल आपण म्हणत आहे
तर माणसाने अशी पण काही प्रगती केलेली आहे आता विज्ञानामध्ये, की एका पायाचं चामडं काढून दुसऱ्या पायाला लावतात, किंवा एका पायाची नस काढून दुसरीकडे ती लावू शकतात, किंवा वेगवेगळ्या रीतीचं ऑपरेशन्स प्रियांनो तिथं दाखवलेले आहेत. हाडांबद्दल जर म्हटलं तर प्रियांनो, आज माणसाची हाडं म्हणजे तीसुद्धा प्रियांनो नवीन त्याला अवयव मिळू शकतो. म्हणजे एखाद्याचा हात तुटलेला आहे तर त्याला वेगळा एक नवीन हात बसवला जातो. पूर्वी तो हात कडकच असायचा, समजा बोटं हलवता येत नव्हती, पण आता मात्र पंजे आणि त्याची सगळी बोटं तो हलवू शकतो. त्याचा हात तुटलेला आहे, पण असा नवीन हात जर बसवला तर सगळी बोटं तो हलवू शकतो. तो ग्लास, तो छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा उचलू शकतो. अशी प्रगती माणसाने केलेली आहे. एवढंच नाही तर प्रियांनो, आपण जर विचार केला की माणूस एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाला जाण्यासाठी पूर्वी त्याला पायी जावं लागत होतं. नंतर त्याने घोडागाडीचा त्याने वापर सुरू केला. नंतर तो खूप जोरामध्ये जायला लागला, पण शेवटी जमिनीवरूनच त्याला जावं लागत होतं. पण आता मनुष्य इथून दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल तर तो हवेमध्ये उडून जातो प्रियांनो. म्हणजे पूर्वी जमिनीचाच वापर त्याला चांगला माहीत होता, पण हवेमध्ये आता तो उडून जाऊ शकतो. कालांतराने अजूनही विज्ञान असं काही आता पुढे येत आहे की जे लहानपणी आम्ही फक्त फिल्म्समध्ये, कार्टून फिल्म्समध्ये बघायचो, की तो मनुष्य एका जागेवर शांत उभा आहे, त्याच्यावर कसला तरी एक प्रकारचा प्रकाश पडतो आणि त्याचं संपूर्ण शरीर इथून गायब होतं आणि जिथं पाहिजे तिथं तो संपूर्ण माणूस पाठवला जातो. त्याचं सगळं शरीर तिथं जातं आणि तिथूनही परत तो इकडे येऊ शकतो. म्हणजे आता हवेमध्ये, आपण पूर्वी म्हणत होतो की त्याला जमिनीवरूनच धावत दुसरीकडे जावं लागत होतं. नंतर तो हवेमध्ये उडायला लागला, जमिनीचा संबंध सोडला. आता हवेचा संबंधसुद्धा नाही, परंतु इथून तो गायब होतो आणि दुसरीकडे प्रियांनो तो प्रगट होतो. एवढीसुद्धा टेक्नॉलॉजी आता माणसाने प्रियांनो प्रगट म्हणजे सुरू केलेली आहे. जर हे माणसाला सगळं काही शक्य असेल तर विचार हा येतो की जरी तिथं मांस आणि हाड बनलेलं आहे, आता हाडाशिवाय माणसाचं संपूर्ण शरीर उभं राहू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा ज्यावेळेला शिष्यांसमोर आला पुनरुत्थान झाल्यानंतर, नक्कीच त्याच्या शरीरामध्ये हाडं असणे गरजेचे आहेत, कारण तो ढाचा आहे आणि त्याचं ते स्ट्रक्चरशिवाय त्याचं शरीर उभं नाही राहू शकत. पण ते हाड वेगळं असू शकतं, आपल्याला माहीत नाही प्रियांनो. आणि म्हणून पावलाचं ह्या सगळ्या गोष्टींवरून एक खात्रीशीर प्रियांनो वचन आपल्याला एवढं मात्र दिसून येत आहे की शरीर कसंही असू द्या, कोणतंही असू द्या, पण त्याचं पुनरुत्थान होणार आहे आणि स्वर्गामध्ये आपण जाणार आहे. एक विशेष वचन प्रियांनो आपण वाचूया. फिलिप्पीकरासपत्र त्याचा 3रा अध्याय, फिलिप्पीकरासपत्र त्याचा 3रा अध्याय 20 आणि 21 वचन काय म्हणते बघा. फिलिप्पीकरासपत्र त्याचा 3रा अध्याय 20 आणि 21 वचन. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. आपलं स्वर्गामध्ये नागरिकत्व आहे हे तो तिथं तो प्रियांनो उद्देशून सांगत आहे. म्हणजे ह्या शरीराला आज इथलं नागरिकत्व आहे, या भूतलावरती, ह्या भारत देशाचं आहे. उद्या कदाचित काही लोक दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतील, पण भूतलावरतीच राहतील. पण पौल म्हणत आहे आपलं नागरिकत्व तर स्वर्गामध्ये आहे. म्हणजे इथून शरीर सोडल्यानंतर आत्मा कुठं जाणार आहे, तर तो आत्मा जे विश्वासणारे आहेत त्यांचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे. आणि मग स्वर्गामध्ये नागरिकत्व शरीर नसताना कसं काय होऊ शकेल, असा प्रश्न कदाचित तो त्या ठिकाणी टॅकल करत आहे. आणि म्हणून 21 वचनामध्ये म्हणत आहे की ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल.
तो रूपांतर करणार आहे प्रियानो. कारण त्याचं शरीरसुद्धा रूपांतरित शरीर माणसांना पाहायला मिळालं, ही देवाची खरोखर दया आहे आपल्यावरती. शिष्यांनी पाहिलं प्रियानो त्याला, आणि पाहिलंच नाही त्यांनी ओळखलंच नाही त्यांनी चाचपडून पाहिलं, चाचपडून नाही त्यांनी खाणं पिणं केलं त्यांच्याबरोबर. एवढी उदाहरणं प्रियानो आपल्याला आहेत. म्हणजे असं जर झालं असतं की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, तो उठला आणि उठल्यानंतर डायरेक्ट स्वर्गातच गेला असता आणि माणसांना शिष्यांना काहीच कळालं नसतं की तो कसा दिसतो आणि काय, मग आपण भ्रमामध्ये असतो प्रिया. मग आपण संशय घेतला असतं की बाबा ख्रिस्ती जीवन खरंच पुढं कसं आहे माहीत नाही. तो उठला म्हणतात पण त्याचं शरीर काही दिसलं नाही बाबा कोणाला. म्हणजे रोमन लोक किंवा यहुदी लोक त्यावेळेला ज्या प्रकारे प्रचार करत होते की पैसे देऊन लोकांना सांगत होते याचे शिष्य त्याचं शरीर घेऊन पळाले आणि गायब झाले ते, अशा रीतीने आपण सुद्धा एका व्हॅक्यूममध्ये, आपण एका कन्फ्युजनमध्ये असतो प्रिया. पण तसं घडलं नाही. देवबापाने मुद्दामून हे प्रियानो तुम्हाला आणि मला आज 2021 वर्षानंतर सुद्धा आपल्याला प्रियानो हे प्रमाण आहे, आणि पुढच्या पिढीला सुद्धा प्रमाण आहे की खुद्द प्रभू येशू ख्रिस्त मानवाचं रूप धारण करून आला, परंतु पुनरुत्थान झाल्यानंतर जे शरीर होतं त्याचं वर्णनसुद्धा प्रियानो आपल्याला करून दिलेलं आहे की यामुळे तरी विश्वास ठेवा की पुढे तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला कशा रीतीने परमेश्वर त्या ठिकाणी चालवणार. आणि म्हणून हे फार सुंदर वचन आहे, आणि शेवटचा भाग मला त्यातला फार आवडतोय की तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करणार आहे तो प्रिया. आज कदाचित आपल्याला समजणार नाही ते. आणि तेच प्रियानो आपण 1 कोरिंथ 15वा अध्याय आणि त्याचं 43 वचनामध्ये सुद्धा वाचत आहोत की जे अपमानात पेरले जात आहे ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्याने उठवलं जाणार आहे. आता हे झालं प्रियानो, हे शरीर भूतलावरती जिवंत असताना मेल्यावर पुनरुत्थान झाल्यानंतर. म्हणजे आपण शरीर जिवंत आहोत, कधीतरी मरण होणार आहे, आणि मेल्यानंतर ज्यावेळेला येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यावेळेला ते शरीर मिळणार आहे. पण पावलाने आणखीन एक पुढची भविष्यवाणीसुद्धा काय करून ठेवलेली आहे की ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल तो कोणता काळ असेल आपल्याला माहीत नाही, तो आत्तासुद्धा येऊ शकतो, अशी चिन्ह घडलेली आहेत. पण ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला भूतलावरची जी माणसं असतील विश्वास ठेवणारे, ते त्यांना मरावं लागेल असं कधीच होणार नाही. त्यांना मरणाचा अनुभव येणारसुद्धा नाही. त्यांना प्रियानो आपोआप रूपांतर होणार आहे. म्हणजे मेलेल्या माणसांना पुनरुत्थानाच्या वेळेला रूपांतर केलं जाणार आहे, परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष रीतीने प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला भूतलावरती जे माणसं असतील त्यांना ह्या पहिल्या मृत्यूचा सुद्धा अनुभव येणार नाही आहे. कारण प्रियानो तुम्ही जर वचन काढलं 1 कोरिंथ 15वा अध्याय आणि 50 वचनामध्ये म्हणत आहे, तो 50 पासून प्रियानो 55 वचनापर्यंत वाचत आहे. बंधुजनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्यात वतन मिळू शकत नाही, आणि अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. 51 पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. फार रहस्य मोठा आहे प्रियानो. मुद्दामून त्यांनी रहस्य शब्द वापरले कारण कुणालाच माहीत नाही ते नक्की कसं होणार आहे. तो म्हणतो मी रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही. म्हणजे महानिद्रा म्हणजे मृत्यू येणार नाही. कधी? ज्या वेळेला येशू ख्रिस्त खरंच प्रगट होईल, दुसरं आगमन होईल त्याचं, त्यावेळेबद्दल तो बोलत आहे. अपेक्षा त्यावेळेला सुद्धा होती पावलाच्या काळामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त लवकरच येणार आहे. पण ते बिचारे वाट पाहत 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 मरण पावले. 100 वर्षानंतर सुद्धा लोक अशाच रीतीने सांगत होते की आपण बदलून जाऊ, पण ते सुद्धा वाट पाहत 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 शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकले, मरण पावले. 500 वर्षानंतर सुद्धा असंच झालं प्रियानो की ते म्हणत होते की आपण सर्वच बदलून जाऊ,
प्रभू श्री ख्रिस्ताचं लवकर आगमन होणार आहे, आपलं सर्वांचं शरीर बदललं जाणार आहे, आपण सगळे महानिद्रात जाणार नाही, परंतु ते सुद्धा वाट पाहत पाहत प्रियांनो थांबले आणि शेवटी मरण पावले, त्यांना पुरण्यात आलं. 1000 वर्षानंतर, 1500 वर्षानंतर, 2000 वर्षानंतर, 2021 वर्षानंतर सुद्धा आज प्रियांनो हेच आश्वासन देवबापाचं वचन देत आहे की आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ, कारण प्रभू आत्तासुद्धा येऊ शकतो या अपेक्षेने प्रियांनो आपण जगून जगत आहोत. आणि विशेष करून मागील काही पिढ्यांपेक्षा आत्ता मात्र प्रियांनो ही शाश्वती जास्त दिसून येत आहे, कारण त्यांनी जी भविष्यवाणी करून चिन्ह सांगितलेली आहेत की प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन कधी होणार आहे, तर त्या भविष्यवाणी प्रियांनो जवळपास झालेल्याच आहेत सगळ्या. आणि म्हणून असं दिसून येतं आहे की कधी येऊ शकतो. त्यावेळेला जी घटना होणार आहे तिथं म्हटले 52 वचनामध्ये, क्षणात, निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. किती सुंदर प्रियांनो, देवाची स्तुती असो खरंच या अभिवचनांसाठी. प्रभू श्री ख्रिस्त जर आला आत्तासुद्धा तर प्रियांनो तो करणा वाजणार आहे. मी बायबल स्टडीमध्ये प्रियांनो ते घेतला होता, करण्या वाजवण्याचं सण. कुठलाही यहुदी लोकांसाठी हा खरं तर विशेष अर्थ आहे याच्यासाठी, कारण कुठलाही त्यांचा मोठा सण जर त्यांना साजरा करायचा आहे तर परमेश्वराने त्यांना करणा म्हणजे प्रियांनो विबुल वाजवायला सांगितलेला आहे. आता ते करणा म्हणजे मोठा असतो तो, आणि तो जर वाजला तर त्यानंतर एक फार मोठा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, असं चिन्ह जुन्या करारामध्ये प्रियांनो त्या ठिकाणी दिलेलं आहे. कदाचित काही जणांना प्रियांनो तो गणना 10वा अध्याय हा जर बघितला आणि 10व्या वचनामध्ये सुद्धा आपण जर वाचलं प्रियांनो त्या ठिकाणी गणना त्याचं 10वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमलेल्या सणाच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आणि होमबली व शांतार्पणाच्या बली अर्पण करत असताना हे करणे वाजवावेत, हे तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील, मी परमेश्वर तुमचा देव आहे. कुठलाही सण असू द्या, कुठली गोष्ट असू द्या, उत्सव जर असेल मोठा तर त्याच्यासाठी करणा वाजवला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रियांनो पूर्वी एक प्रथा होती, आता हे DJ सुरू झालेले सगळीकडे, पण DJच्या आधीसुद्धा तुतारीचा नाद होता किंवा तुडुमताशे होते, किंवा त्या ठिकाणी ती तुतारी फुंकली जायची जोरात की मोठी असायची, तीसुद्धा मोठमोठ्याने फुंकली जायची की एक उत्सवाचं प्रियांनो वातावरण त्या ठिकाणी तयार होईल. पौल म्हणत आहे की ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यावेळेला देखील प्रियांनो ही गोष्ट होणार आहे, परंतु हे इतक्या क्षणात होणार आहे. पापणी, डोळ्याची पापणी बंद होऊन चालू हुस्तर प्रियांनो आपलं शरीर बदललं जाणार आहे. इतक्या फास्ट म्हणजे प्रियांनो, किती जीव आला असेल ते माहीत नाही प्रियांनो. आपण सध्या 4G मध्ये आहोत नाही का, स्पीड म्हणतो आपण, तो किती मोठा स्पीड असणार आहे. नासाचं स्पीड कोणी सांगितलं होतं किती आहे ना? 90 GB आहे नासाचं स्पीड, 90 GB आहे. तुमचा आणि माझा 4 GB आहे, त्यांचा 90 GB ते वापरत आहेत. मग आता विचार करा देवबापाच्या शरीर बदलण्याच्या प्रक्रियेचा स्पीड किती असणार आहे. मग आता मोर दॅन 1000 असेल तो. आत्ता जर आपले डोळे इथं आहेत, आपण बघत आहोत आणि डोळे मिटून परत पापणी उघडते, आपल्याला समजत नाही दिवसभरामध्ये किती वेळा होतं. आपण जरी लक्ष दिलं ना तरी ते समजत नाही किती वेळा बंद चालू होतं. पण आत्ता इथं आहोत, पापणी बंद होऊन जर परत एकदा उघडली तर स्वर्गामध्ये वेगळं शरीर प्रियांनो आपल्याला धारण होणार आहे. इतका फास्ट ते सगळं काय होणार आहे पौल म्हणत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाहीत तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात शेवटला करणं वाजेल.
तो करणं आता शेवटचा, तो उत्सव शेवटचा राहणार आहे. आत्तापर्यंत खूप करणे वाजवले असतील, उत्सव करत असतील, परंतु शेवटला करणं वाजेल तेव्हा मेलेले ते अविनाशी ते उठवले जातील. आधी ते लोक उठवले जातील की जे आपण म्हणत आहोत पाऊलाच्या काळापासून नंतर 100 वर्ष, 500 वर्ष, 1000 वर्ष, 1500 वर्ष, 2000 वर्ष आणि आता 2021मध्ये सुद्धा अशाच रीतीने कोणी जर मरत असतील विश्वासामध्ये टिकून, पहिल्यांदा ते प्रियांनो उठवले जातील म्हटलेलं आहे. आणि मग त्यानंतर प्रियांनो थेसलोनिकेच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की मग जे जिवंत राहणार आहेत आपलं सुद्धा शरीर बदललं जाणार आहे आणि आपण प्रियांनो स्वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जाणार आहे. म्हणजे मृत्यू, कबरेचा अनुभव तुम्हाला आणि मला मिळणारच नाही. किती सुंदर गोष्ट होईल प्रियांनो. मृत्यूचा अनुभव न येता डायरेक्ट या भूतलावरून शरीर बदललं जाईल, ट्रान्सफर लगेच आपण होऊ प्रियांनो. या सगळ्या गोष्टी जर व्हायच्या असतील, आपल्याला जर खरंच प्रियांनो याचा अनुभव घ्यायचा असेल तर एक गोष्ट फार महत्त्वाची, मृत्यू न येता शरीर बदललं जाईल आपोआपच आणि प्रियांनो स्वर्गामध्ये जायचं. यासाठी काय माहिती आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन दुसरं लवकर होणं. आता काय म्हणतील त्याचं आगमन दुसरं लवकर हे आपल्या हातात नाही, त्याच्या हातात आहे. नाही, आपल्या हातात आहे प्रियांनो. कारण परमेश्वराचं वचन या भूतलावरती जेवढ्या फास्ट रीतीने लवकर सगळ्यांना एकदम समजेल, आजच्या पिढीतल्या लोकांना सगळ्यांना समजेल, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन लवकर होईल. लोक थोडं थोडं सांगतात आणि बाकीचे मरत जातात. थोडं थोडं सांगतात, दुसरी पिढी थोडंसं सांगते, तिसरी पिढी थोडंसं सांगते, पण त्या पिढीतले लोक मरतच जात आहेत. परमेश्वर म्हणत आहे 2G, 3G, 4Gचा स्पीड जसा आहे त्या स्पीडप्रमाणे सगळ्यांना जर सुवार्ता लवकर सांगितली तर आजसुद्धा प्रभू येशू ख्रिस्त खाली यायला लवकर प्रियांनो तयार आहे. हे मी नाही, देवाचं वचन सांगते प्रियांनो. कारण त्या लोकांचा न्याय एवढा करता येणार नाही. त्याला फक्त सांगा, त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायलाच पाहिजे असं नाही, पण त्यांच्या कानावरती पडलं पाहिजे की येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे आणि तो मानवाचं रूप धारण करून तुमच्या माझ्या पापांसाठी जगात जर आलेला आहे, त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वधस्तंभावर प्राण दिलेला आहे, तो जिवंत झालेला आहे आणि तोच स्वर्गामध्ये घेऊन जाणार. एवढं त्याला सांगा, तो विश्वास ठेवेल, नाही तर नाही ठेवेल. तो भाग दुसरा, तो तुमचं आणि माझं काम नाही, सांगणं तुमचं काम आहे. असं करून तुम्ही लोकांना सांगत राहताल आणि सगळे जगातले ख्रिस्ती लोक एका वेळेला जर सगळीकडे सांगायला लागतील, येशू ख्रिस्ताचं आगमन लगेच होईल आणि तो न्यायनिवाडा करायला सुरुवात करेल. तो न्यायनिवाडा सुरुवात करेल आणि त्यावेळेला मग प्रत्येकाला धरेल प्रियांनो. तो तुला समजलं होतं का? हो, समजलं होतं. मग त्याला प्रियांनो त्याचा न्याय निवड. पण आत्ता काय येत नाही आहे प्रभू? आत्ता जर आला तर काही लोक सरळ म्हणतील आम्हाला कोणी सांगितलंच नाही. आणि मग कोण जबाबदार? तुम्ही आणि मी जबाबदार राहणार आहे. आपण सुवार्ताच सांगितली नाही. अशी परिस्थिती यायला नको म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन प्रियांनो लांबत 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 चाललेलं आहे. आणि म्हणून जर हा अनुभव घ्यायचा असेल तर प्रियांनो भूतलावर जन्म घेतला आणि डायरेक्ट ट्रान्सफर, शरीर बदललं, पापणी मिटायच्या स्वर्गामध्येच. मृत्यू खड्ड्यामध्ये जाण्याचा अनुभवच नाही प्रियांनो. हे जर टाळायचं असेल, सुवार्ता सांगायला सुरुवात करा आजपासून, आत्तापासून. आणि हे सगळं प्रियांनो सगळ्या लोकांनी करायला पाहिजे. किती सुंदर गोष्ट प्रियांनो. मला ते उदाहरण आठवतं आहे की जसं पूर्वीच्या काळी जर अमेरिकेवरून एखादं विमान भारतात यायचं असेल तर ते डायरेक्ट हवेत उडून नाही येत इकडे, कारण त्या हवेमध्ये त्याचं पेट्रोल बरंचसं संपून जातं आणि मग कुठंतरी मध्ये त्यांना उतरायला लागतं, तिथं पेट्रोल भरावं लागतं आणि परत तिथून उडून आणखीन युरोप कंट्रीवरून मग इकडे यावं लागतं. भारतामधून सुद्धा पूर्वी तसंच केलं जात होतं. म्हणजे विमानाला इंधन भरायचं आहे तर ते इंधनाला कुठंतरी लँड व्हायला लागतं, परत टाकी फुल करायची आणि परत उडायचं. असं करून जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत माणूस जात होता. पण आता टेक्नॉलॉजी एवढी बदलली आहे की हवेमध्येच विमान असतं आणि दुसरं विमान येतं हवेमध्येच आणि एक पाईप सोडतं अक्षरशः आणि त्या हवेमध्येच पेट्रोल भरत आहे. त्याला उतरण्याची गरजच नाही आहे खाली. तो डायरेक्ट त्या हवेमधून पेट्रोल भरलं आणि पेट्रोलसुद्धा इतकं फास्ट भरलं जातं, काही हजारो लिटरचं पेट्रोल काही सेकंदामध्ये प्रियांनो भरलं जातं. तो पाईप जोडला जातो
आणि काढला जातो. हजारो लिटर पेट्रोल लगेच त्याच्यात जातं आणि ते विमान लगेच निघून जातं. हे विमान चालत राहतं. त्याला कुठं थांबायची गरज नाही, उतरायची गरज नाही, काही करायची गरज नाही. अगदी त्याच प्रकारे प्रियानो हे जीवन राहणार आहे. किती सुंदर राहणार आहे प्रियानो हे सगळं काही. खरं तर हे आपल्याला अनुभवायला मिळायला पाहिजे प्रियानो. हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. आणि म्हणून ते गौरवी शरीर जे आहे, जरी त्या ठिकाणी एखादा अंध असला तरी देखील प्रियानो परमेश्वर त्याला गौरवी शरीरामध्ये दोन्ही डोळे देणार आहे. अहो, जर माणसाने प्रगती केली आहे की आज बुबुळ नसलेल्या माणसांना सुद्धा दिसायला लागेल आहे. विज्ञानाने ही सुद्धा प्रगती केलेली आहे. आज कदाचित मी विज्ञानाच्या खूप काही गोष्टी सांगत आहे, कारण प्रियानो देवाच्या वचनाप्रमाणेच त्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. बुबुळ नाही आहे किंवा लहानपणापासून त्याने कधीच बघितलं नाही, जन्म अंधा आहे, पण तरी एक असं काही ऑपरेशन करून त्याच्या डोळ्यामध्ये प्रियानो त्या ठिकाणी चिप का काय बसवली जाते की त्याच्या मेंदूमध्ये सगळी प्रतिमा दिसू शकते त्याला. एवढं टेक्नॉलॉजी वाढलेली. मग काय अंध मनुष्य जर स्वर्गामध्ये गेला तर पाऊल म्हणत आहे आपण सगळे बदलून जाणार आहे, आपल्याला नवीन शरीर मिळणार आहे. जर माणूस अशा रीतीने करतो तर देवाला ते अशक्य आहे का? जर एखादा प्रियानो बहिरा आहे, त्याला कानाने ऐकायला येत नाही आहे, आज माणसाने त्याची प्रगती केलेली की पूर्वी एक मोठं यंत्र लावलं जात होतं कानाला. आता इतकं छोटं छोटं झालेलं आहे की ते कानाच्या आतमध्ये बसवलं जातं आणि माणसाला कळत सुद्धा नाही की हा बाहेर आहे म्हणून, किंवा त्याने ते मशीन लावलं. इतकं छोटं यंत्र आहे आता आतमध्ये. जर तसं मनुष्य करू शकतो तर देवबाप स्वर्गामध्ये ते बदललेलं शरीर ज्या वेळेला प्रियानो मिळणार आहे त्याच्यामध्ये तो बहिरेपणासुद्धा काढून टाकला जाणार. जर एखादा प्रियानो व्यक्ती लुळा पांगळा आहे, वेगवेगळ्या रीतीने मगाशी म्हटलं तुम्हाला हातपाय लावता येतील, माणसं लावून देत आहेत आज, तर काय हे देवाला स्वर्गामध्ये शक्य नाही का? अहो, पण हे माणसाने जेवढं काही केलेलं आहे ना, आज आंधळ्या लोकांना, बहिऱ्या लोकांना, लुळ्या पांगळ्यांना, हे माणसाने आज शोध लावलेला आहे काही थोड्याशा काही वर्षांपूर्वीच. परंतु ह्या सगळ्या गोष्टी प्रभू श्री ख्रिस्ताने 2021 वर्षापूर्वीच करून दाखवल्या होत्या. चमत्कार म्हणतो आपण त्याला. आणि त्या चमत्कारामध्ये प्रियानो परमेश्वराने हे दाखवलं होतं की भविष्यामध्ये तसं कोणी राहणार नाही आहे. लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे कोणी मुके राहणार नाही आहे. त्यांना नवीन शरीर मिळणार आहे. गौरवी शरीर, बदलून मिळालेलं शरीर आहे. आज बदलून मिळवण्याच्या गोष्टी फक्त मोबाईलच्या संदर्भात, लॅपटॉपच्या संदर्भात वाचायला मिळेल आहे का नाही? आणि जर कोणी म्हटलं तुला मोबाईल बदलून देतो, किती छान, बदलून मिळणार आहे मोबाईल, म्हणजे नवीन मोबाईल वापरायला मिळणार आहे. आज त्याच्यासाठी कोणी, लहान पोरगं, मोठं माणूस, म्हातारं कोणी तयार होतं आहे का नाही? अरे पण इथं शरीर बदलून द्यायला तयार आहे. तो म्हणतो या भूतलावरती प्रियानो, जर संदेश त्यांची पुस्तक काढले, तो म्हणतो मी मांसमय हृदय द्यायला तयार आहे. पाषाणासारखं हृदय काढून टाकणार आणि मांसमय हृदय मी तुम्हाला देणार आहे. ते कोणाला नको आहे? एखादा म्हणाला तुला मोबाईल नाही पण तुझं आतलं 2 GB 4 GBचं कार्ड असेल तर ते सुद्धा मी बदलून देतो, मोठ्या जीबीचं देतो, तरी तो खुश होईल. अरे एवढ्या मोठ्या जीबीचं मिळालं. पण इथं अख्खं मांसमय हृदय द्यायला तयार आहे. पण प्रियानो लोकांना आज त्याच्याबद्दल वाटत नाही. इथं आज आपण बोलत आहोत प्रियानो, पुनरुत्थित झाल्यानंतरचं शरीर आहे त्याच्याबद्दल प्रियानो आपल्याला त्या ठिकाणी देवबाप सांगत आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला हे शरीर मिळणार आहे. थोडक्यात प्रियानो अजून काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत की मी आपल्याला मिळणाऱ्या शरीराबद्दल प्रियानो बोलत होतो, पण आता थोडंसं आपण लक्ष थोडक्यामध्येच पाहणार आहोत. जर आपण योहान कृष्णवर्तमान येशू ख्रिस्ताच्या शरीराबद्दल आपण बघणार आहोत की त्याचं शरीराचं थोडंसं बारकाईने निरीक्षण जर आपण केलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून येतील. जर योहान कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय आणि त्याचं 19 वचन काढलं तुम्ही, योहान कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 19 वचन, पहिली गोष्ट येशू ख्रिस्ताच्या गौरवी शरीराबद्दल आपल्याला पाहायला मिळेल की त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असतात
येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. पहिली गोष्ट प्रियानो, तो आला आणि प्रियानो सगळ्यांना वाटलं हे काय पाहतोय. पण तो आला कसा? ते शरीर असं असणार आहे की दारं खिडक्या बंद आहेत, पण सिमेंट आणि कॉन्क्रीटचं प्रियानो भिंत जरी असेल, लोखंडाची भिंत असेल, परंतु त्यामधून सुद्धा ते आतमध्ये प्रवेश केलेला आहे. ही गोष्ट प्रियानो आपल्याला पाहायला मिळते. आणि मग लूक मात्र त्या संदर्भामधलं प्रियानो वर्णन थोडक्यात चांगल्या रीतीने तर करत आहे. मगाशी आपण जे वाचलं लूक शुभवर्तमान 24वा अध्याय आणि 36 वचनामध्ये ते ह्या गोष्टी सांगत असतं. येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरता व तुमच्या मनात तर्क वितर्क का उद्भवता? आजसुद्धा गौरवी शरीराबद्दल लोकांना तर्कवितर्क करायला लागलेले आहेत. नक्की कसं असेल ते, काय असेल ते. तो म्हणत आहे तर्कवितर्क करूच नका, मी स्वतः तुमच्यासमोर आहे. तो म्हणत आहे 39 वचन, माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा, जसे मला हडमांस असलेले पाहता तसे भूताला नसते. आज तुम्ही आणि मी कदाचित तिथं नव्हतो, आपण नाही पाहिलं प्रियानो त्याला, ते कसं शरीर होतं. अरे पण वचनामध्ये दिलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या शिष्यांनी प्रियानो सांगितलेलं आहे. आणि आज त्या शिष्यांनी प्रियानो ते प्रत्यक्ष पाहिलं आणि त्याच्यासाठी मरायला तयार आहेत आता. म्हणजे ते कुठल्या प्रकारचं TV सारखं बघितलं नाही त्यांनी, ज्याला आपण आजच्या काळामध्ये व्हर्च्युअल म्हणतो, दृश्य रूपामध्ये. असं नाही पाहिलं त्यांनी प्रियानो. किंवा असं काहीतरी त्यांना आभास झाला नाही की काहीतरी प्रकाश माणसासारखा चमकत होता आणि तो प्रकाश काहीतरी बोलत होता. आता परत एकदा विज्ञानाच्या गोष्टी मी सांगत आहे तुम्हाला प्रियानो, की भविष्यामध्ये असं काही होणार आहे सांगतायत की माणूस भलतीकडेच राहणार आहे. आज आपण त्याच्याशी बोलताना व्हॉट्सॲपवरून कॉल करतो आणि बघत असतो, पण नंतरच्या काळामध्ये तो मनुष्य आपल्याच खोलीमध्ये चालतोय असं प्रियानो दिसणार आहे आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे, की तो आपल्यासमोर आहे. तो राहणार, त्याचं शरीर कदाचित दुसऱ्या कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात असेल, पण तिथून टेक्नॉलॉजी अशी काही प्रियानो तयार होणार आहे की तो मनुष्य आपल्यासमोर उभा राहून, आपल्याला पण तो पाहतो आणि आपणही त्याला पाहतो, आणि तो आपल्यासमोर उभा राहून प्रियानो बोलतोय आपल्याबरोबर. प्रत्यक्ष शरीर नाही आहे, पण टेक्नॉलॉजी आहे प्रियानो. विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे. अशा रीतीने सुद्धा प्रियानो त्यांनी पाहिलेलं नव्हतं शिष्यांनी, पण प्रत्यक्ष म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तो म्हणतोय मला चाचपून पहा. म्हणजे त्याचं हाड आणि मांस त्याने हात लावून बघितलं, भूताला नसतं असं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर हे प्रियानो वेगळंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊन प्रियानो दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत. जर योहानकृत शुभवर्तमान आपण पाहिलं, त्याचा 21वा अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये प्रियानो आपण पाहूया. मग पहाट होत असता येशू समुद्रकिनाऱ्यावर उभा होता, तरी तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखलं नव्हते. आता ही कधीची गोष्ट आहे, पुनरुत्थानानंतरची गोष्ट आहे. आणि आता हा दुसऱ्यांदा, मला वाटतं तिसऱ्यांदा त्यांना दर्शन देत आहे. आणि मग तिसऱ्यांदा दर्शन देताना काय म्हटलं, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मुलांनो तुमच्याजवळ काही खायला आहे काय? त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. आता त्या लोकांना माहितीच नव्हतं. म्हणजे ही परिस्थिती काय आहे. पेत्राला माणसं धरणारा म्हणून सांगितलं, तू मासे धरणारा नाही, माणसे धरणारा बनवशील. आणि पुनरुत्थान झालं, सगळं झालं. याला वाटलं संपलं सगळं, चला आपण आपल्या धंद्याला जाऊ आता. आणि गेला हा माशा पकडायला, आणि त्याच्याबरोबर दुसरे शिष्य गेले. पण येशूने त्यांना समुद्रकिनाऱ्यावरती दर्शन दिलेलं आहे, पण त्यांना समजलं नाही की हा येशूच आहे म्हणून. पण तो त्यांना मागत आहे, खायला आहे का तुमच्याकडे काय? ते म्हणाले काहीच नाही. 6वं वचन, त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे त्यांना ओढवेना. यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, कोण? योहान, याच्या मात्र डोक्यात ट्यूब पेटली. आणि तोच स्वतःबद्दल लिहित आहे की यावरून येशूची ज्याच्यावर प्रीती होती, पेत्राला म्हणाला, हा प्रभूच आहे, हा प्रभूच आहे. अरे तो जर उजव्या बाजूला टाकायला सांगत आहे जाळं, आणि आपल्याला इतका मोठा घोळक्याचा माशांचा घोळका मिळत आहे, हे कार्य तोच करू शकतो.
रात्रभर प्रयत्न केले पण त्यांना काही मिळालं नव्हतं. प्रभू आहे हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेला गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत ओढत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातांवर होते. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा. येशू ख्रिस्ताने कोळसा, विस्तव, मासळी, भाकर हे सर्व काही त्यांच्यासाठी किनाऱ्यावरती तयार ठेवले. भूत असं नाही करू शकत प्रियानो. ब्रेकफास्ट इज रेडी. इन्व्हिटेशन फॉर ब्रेकफास्ट. किती सुंदर प्रियानो हे कार्य आहे. शरीर थोडंसं या शरीरासारखंच ते शरीर आहे, पण त्याच्यात परत एकदा मी म्हणत आहे प्रियानो, ऑर्गॅनिकली तसं नाही आहे किंवा जैविक ते तसं नाही आहे, परंतु त्याने ते भाकर आणून ठेवलेली आहे, त्याने मासळी आणून ठेवली, त्याने विस्तवसुद्धा प्रियानो पेटून ठेवलेला आहे. आणि मग त्यांना तो म्हणत आहे 10व्या वचनामध्ये, तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा. शिमोन पेत्राने माचवर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेली जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असताही त्यांचे जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहोत हे त्याला विचारण्यास शिष्य कोणी धजले नाही. येशूने त्यांना भाकर घेतली व त्यांना दिली, तशीच मासळी दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रगट झाल्याची ही 3री वेळ होती. एकदाच दर्शन दिलं आणि नंतर गायब झाला, काहीच माहीत नाही, भ्रमामध्ये ते राहिले, असं नाही. 3री वेळ आहे ही, तो म्हणत आहे. आणि पुढे जाऊन नंतर प्रियानो प्रेषितांच्या पुस्तकांमध्ये सुद्धा आपण पाहतो की मग तो स्वर्गामध्ये प्रियानो गेला. 40 दिवस प्रेषित सांगत आहे, 40 दिवस तो शिष्यांना, विश्वासणाऱ्यांना दर्शन देत राहिला. अशा प्रकारचं शरीर होतं की तो प्रगट होत होता आणि गायब होत होता, प्रगट होत होता, गायब होता. आणि त्यांच्याबरोबर तो जेवण खावण करत होता. प्रियानो, काय शरीर असेल हे अजूनही प्रियानो रहस्य आहे, अजूनही रहस्य आहे. आपल्याला हे शरीर माहिती आहे, पण ते शरीर कसं असणार आहे आपल्याला अजूनही माहीत नाही प्रियानो. एवढं मात्र आहे की होय, त्या शरीरामध्ये आपल्याला प्रियानो प्रवेश मिळणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आणि मला त्याने आमंत्रण देखील दिलेलं आहे. आता जुन्या करार जर बघितलं ना, तर हे गौरवी शरीर आणि स्वर्गामधलं स्थान कुठंही दिलेलं नाही आहे प्रियानो, बरं का. जुन्या करारात कुठंही दिलेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तामुळे हे आपल्याला समजलेलं आहे की भूतलावर राहणारा माणूस आता स्वर्गामध्ये जाऊन राहणार आहे, जिथं प्रभू आहे तिथं. प्रारंभीच्या काळामध्ये प्रियानो हे कुठले आश्वासन नव्हतं. देवाने किती सुंदर प्रियानो ही योजना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेली आहे. आपण त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला आणि मला जपायचं आहे प्रियानो, सावध राहायचे, काळजी घ्यायची, या शरीराची, या मनाची आणि आत्म्याची काळजी घ्यायची. आणि इथं जर चुकलो आपण, थोडक्यात प्रियानो आपला स्वर्ग चुकू शकतो. एक उदाहरण मी वाचलं होतं, वाचलं नाही, क्षमा करा, मी टी व्हीवर पाहिलं होतं. एअरपोर्ट नावाचं डिस्कवरी नॅशनल जॉग्रफीवर कार्यक्रम लागायचा. आणि एअरपोर्टवरती जे लोक येतात जातात, त्यांच्या बॅग्स तपासल्या जातात. तर अशाच एका बाईला काही एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी धरलं आणि तिला चेकिंगसाठी तिची बॅग उघडली. तर तिच्या बॅगेच्या आतमध्ये अंमली पदार्थ नाही सापडले. पण ज्यावेळेला ती बॅग त्यांनी स्कॅन केली, सगळे कपडे ते बाजूला गेले, बॅग स्कॅन केली, तर त्या बॅगेच्या लेदरच्या भागामध्ये बरंचसं अंमली पदार्थ लपवले होते. आणि त्यांनी विचारले, हे तुझं आहे का? ते म्हणाली, सामान माझं आहे पण बॅग माझी नाही आहे. असं कसं होईल म्हणे, ह्याच बॅगेमध्ये तुझे सामान आहे आणि मग ही बॅग तुझी नाही. ती म्हणाली की मी ज्या देशातून आले त्या देशाच्या विमानतळावर माझ्याकडे एक मनुष्य धावत पळत आला आणि तो म्हणाला की मला एक छोटी बॅग हवी आहे
आणि तुमच्याकडे जी छोटी बॅग आहे ती मला द्या, माझी चांगली लेदरची बॅग आहे ही तुम्ही घ्या, मला छोटंच सामान त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे किंवा मला ती आतमध्ये ठेवायचं आहे, म्हणून बॅग तुम्ही जर एक्सचेंज केली तर फार बरं होईल. ती बाई म्हणाली, बरं आहे, माझी साधी बॅग आहे आणि ती जरी छोटी आहे ती देऊन टाकू, आणि मोठी बॅग मला मिळते आणि तीसुद्धा लेदरची मिळत आहे तर हरकत नाही, मी घेऊन जाते, तेवढंच आहे. मग ते सामान त्यांनी एअरपोर्टवरती दोन्ही बॅग रिकामा केला आणि एकमेकांचे सामान बदलून त्यांनी टाकून दिले. आणि ती बाई म्हणाली, अशा रीतीने मला ते खरं तर मिळालं. पोलिसांना विश्वासच बसेना, कारण त्या बॅगच्या कव्हरमध्ये सगळे ड्रग्ज, अंमली पदार्थ भरलेले होते. आणि कालांतराने असा त्यांचा विचार होता की ही बाई तिकडच्या देशामध्ये उतरली की बाहेर एअरपोर्टच्या निघाल्यानंतर ह्या माणसाचे लोक तिच्याकडे परत अशा रीतीने येतील आणि म्हणतील, ही बॅग आम्हाला देऊन टाका, तुम्हाला आम्ही याच्यापेक्षा अजून चांगली बॅग देतो, असं म्हणून तिला बॅग घेऊन हे स्मगलिंगचं माल प्रियानो अशा रीतीने घेतलं जातं. पण त्या बाईला जवळपास 15 ते 16 वर्ष शिक्षा जेलमध्ये भोगावी लागली. थोडक्यात बॅग एक्सचेंज झाली. मोह. कदाचित आपलं आत्तापर्यंत ख्रिस्ती जीवन आपण खूप व्यवस्थित जगत आहोत प्रियानो असं वाटत असेल, चांगली गोष्ट आहे, पवित्र जीवन जगत आहात. पण पडताळून पहा प्रियानो, काही त्याच्यामध्ये राहिलं आहे का? कारण थोडक्यामध्ये स्वर्ग आपलं जायला नको प्रियानो, थोडक्यामध्ये स्वर्ग आपल्याला जायला नको. आणि म्हणून आज पुनरुत्थित शरीर प्रभूचं कसं होतं आणि आपलं कसं होतं यावरती प्रियानो आपण विचार केलेला आहे. आणि विशेष करून कदाचित असं वाटत असेल की सैतानाचा विजय झाला होता. कुठे? एदेन बागेमध्ये विजय झाला, वधस्तंभावरती त्याचा विजय झाला. म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेला वधस्तंभावर मेला तिथं येशू ख्रिस्ताचा नाही, परंतु सैतानाचा विजय झाला. हो, एदेन बागेतही झाला, आणि प्रियानो वधस्तंभावर येशू मेला तिथंसुद्धा सैतानाचा विजय झाला. पण तो काही काळापुरताच होता प्रियानो, आनंद त्याचा, तो विजय. कारण ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यावेळेला सैतानाचा मोठा पराजय प्रियानो आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून 1-2 वचनं प्रियानो आपण वाचू आणि मग त्यानंतर थांबूया. कलसेकरास पत्र, पाऊल कलसेच्या मंडळीला प्रियानो काय लिहित आहे? कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 15 वचनामध्ये म्हटलेले, त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्याचे उघडपणे प्रदर्शन केले. किती सुंदर प्रियानो, वधस्तंभावर जयोत्सव करून त्याने उघड रीतीने प्रदर्शन केलं. गपचूप कुठंतरी त्याचं पुनरुत्थान झालं असं नाही आहे प्रियानो. जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये ते घडलं, कोणालाच माहीत नाही. तो मेला, गाडला गेला आणि उठला आणि नंतर सगळ्यांना सांगितलं. सगळ्या जगाला उघड रीतीने प्रदर्शन झालेलं आहे प्रियानो. रोमन साम्राज्य देखील हालून गेलेलं आहे प्रियानो. आणि आज त्याच्याबद्दल प्रियानो तुम्ही आणि मी वर्णन प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचत आहोत. इब्री लोकासपत्र अजून एक वाचूया प्रियानो. इब्री लोकासपत्र त्याचा 2रा अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये काय म्हटले? इब्री लोकासपत्र 2रा अध्याय 14 आणि 15, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखाच रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे. मरणावर सत्ता गाजवणारा सैतान ह्याला मरणानेच शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. आयुष्यभर दास्याच्या मरणाची भीती प्रियानो तुम्हाला आणि मला सारखी लागलेली असते. अरे पण आपल्या समोर सार्वकालिक जीवन आहे आणि पुनरुत्थित शरीर आहे. इथं जसं आपण प्रियानो एकमेकांबरोबर घरोबा करतो, या शरीराने एकमेकांना भेटतो, आनंद उत्सव करतो प्रियानो, त्याहूनहीपेक्षा जास्त गौरवी शरीरामध्ये प्रियानो आपल्या आधी जे प्रियजन गेलेले आहेत ते सुद्धा भेटणार आहेत. म्हणून आपण म्हणतो ते भेटणार आहेत, ते सुद्धा गौरवी शरीर. म्हणजे ज्या प्रकारे त्यांना प्रियानो दफनभूमीमध्ये आपण ठेवून आलो त्याच स्वरूपामध्ये प्रियानो आपल्याला परत एकदा दिसणार आहे. बायबल स्टडीमध्ये कोणीतरी विचारला होता हा प्रश्न की कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसणार आहे? ज्या स्वरूपामध्ये ते मरण पावले त्या स्वरूपामध्ये आपल्याला ते दिसणार आहे.
आणि ते ओळखले जाणार आहेत, ते ओळखले जाणार आहेत. कारण प्रभू श्री ख्रिस्ताला देखील प्रियानो त्या ठिकाणी ओळखण्यात आलेले आहे. आणि म्हणून एक दिवशी विजयाला, मृत्यूला देखील विजय प्रियानो आपण होणार आहोत. तुमच्या आणि माझ्यासाठी कबर किंवा कब्रस्तान शेवटचं टप्पा नाही आहे, परंतु ती एक सुरुवात आहे, नवीन सुरुवात आहे प्रिया. कारण त्यानंतर आपल्याला गौरवी शरीर मिळणार आहे. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना कबरेला न घाबरता, कबरेच्या नंतर प्रियानो पुढं एक मोठा प्रवास आहे. या प्रवासापेक्षा फार मोठा अनंतकाळचा प्रवास आहे. म्हणून त्याला न घाबरता पुढे प्रियानो आपल्याला जे देवबापाने आश्वासन दिलेलं आहे, ते आश्वासन हेच आहे की ती नवीन सुरुवात आहे, त्याच्या सान्निध्यामध्ये राहणार आहे. आणि म्हणून आज काही या वचनांमधून आपल्याला समजून येत आहे की प्रभू श्री ख्रिस्ताला जर तसा अनुभव देवबापाने दिलेला आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना देखील प्रियानो तो अशाच रीतीने चालवणार आहे. प्रभू करू प्रियानो की ज्या देवाने तुमच्यासाठी, माझ्यासाठी एवढं मोठं कार्य केलेलं आहे आणि योजना करून ठेवलेली आहे, पण त्याच्यामध्ये आपण भाग का घेत नव्हतो? आपण घ्यायला पाहिजे. आपण स्वतःला तिथं पाहत आहोत का? काय आज तुम्हाला खात्री आहे की जरी आज प्रभू करू तसं न हो, पण आज जर मृत्यू आला किंवा प्रभू श्री ख्रिस्त आज आला, तर आपलं मृत्यू न होता, या शरीराला मृत्यूचा अनुभव न येता आपण डायरेक्ट रूपांतर केले जाऊ, घेतले जाऊ का स्वर्गामध्ये? आणि तसेच सदा सर्व काळ प्रभूजवळ राहू? हा विश्वास असेल, देवाची स्तुती असो. नसेल तर प्रियानो अजूनही वेळ गेलेली नाही, संधी आहे, अजूनही संधी आहे. स्वतःला प्रभूच्या हातामध्ये सादर करू. देवबाप करू प्रियानो तुम्हाला या वचनातून आशीर्वाद प्रार्थना करू. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझा आभार मानतो या वेळेसाठी. तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये प्रभू आज पुन्हा एकदा तुझ्या मौल्यवान वचनांवरती, पवित्र शास्त्रावरती आम्ही जे मनन केलेलं आहे, गौरवी शरीर म्हणून प्रभू जे प्रभू श्री ख्रिस्ताला लाभलेलं आहे ते आम्हाला देखील लाभणार आहे, हा विश्वास तू पुन्हा एकदा पुनर्जीवित केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हा प्रत्येकाशी तू बोललेला आहेस, जे उपस्थित आहेत त्यांच्याशी तू बोललेला आहेस. विश्वास आहे या वचनांद्वारे धैर्य, शक्ती, सामर्थ्य आणि विशेष करून दुःख देखील ह्या काळामध्ये सहन करण्यासाठी आम्हाला तू प्रोत्साहन देत आहे. कारण आज आम्ही अपमानित किंवा खरोखर अशक्तपणात, दुःखामध्ये आमचं हे शरीर, आम्ही जीवन जगत आहोत, परंतु पुढे आम्हाला तू एक असं गौरवी शरीर देणार आहे की त्यामध्ये मृत्यू नाही, आजार नाही, दुःख नाही, वेदना नाही. खरोखर प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, तुझं गौरव करतो या सुंदरशा मौल्यवान वचनांसाठी. आज त्याप्रमाणे जगण्यास, चालण्यास प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रभू तू सहाय्य कर. आणि विशेष करून आम्ही येशू ख्रिस्ताचे दुसरं आगमन लवकर व्हावं यासाठी प्रार्थना आणि प्रयत्न आणि वाट पाहणारे लोक असावेत. म्हणून प्रभू सर्वांवरती तुझी दयाकृपा असू दे. आम्हापैकी कोणीही प्रभू मागे राहू नये ही तुझी देखील इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू आज जे जे लोक या संदेशाला ऐकतील त्यांनी स्वतःला प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये सादर करावं आणि सर्व जगिक मोहपाश, सैतानाचे डावपेच, सैतानाच्या योजना यापासून स्वतःला अलिप्त ठेवावं. आणि तुझ्या वचनामध्ये प्रभू जी आश्वासनं, जी अभिवचनं आम्हाला तू दिलेली आहेत ते गौरवी शरीर आम्हाला देखील प्रगट व्हावं, आम्हाला देखील मिळावं, यासाठी झटण्यास आम्हाला तू सहाय्य कर. पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या तुझ्या सर्व प्रियजनांना, लहान थोरांना तुझ्या हातामध्ये आम्ही सादर करतो. ये प्रभू, हा महिना जसा आम्हासाठी आशीर्वादित केला, येणारा आठवडा आणि येणारा नवीन महिना तुझ्या गौरवासाठी तू आशीर्वादित कर. सर्वांना प्रभू तुझ्या आत्म्याद्वारे चालव आणि सुरक्षित असे ठेव. येशूच्या नावात मागते म्हणून तो आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणे प्रियांनो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज मासतो आणि जसे आमच्या ऋणे असरून सोडल्या तसे तू आमचे ऋणे आम्हा सोड आणि आम्हास परीक्षिता नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन.
काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सर्वांचे आभार मानत आहे आपली उपस्थिती देवाच्या समोर दाखवल्याबद्दल. आपली संध्याकाळी प्रियानो परत एकदा गुगल मीटवरती संडे स्कूल राहणार आहे आणि उद्याच्या दिवशी तरुण संघ आहे संध्याकाळी 7 वाजता. आणि त्याच रीतीने प्रियानो SNBCचे क्लासेस देखील राहणार आहेत मंगळवार आणि गुरुवार शुक्रवार. बुधवारी आपली बायबल स्टडी आहे. शुक्रवारी प्रियानो महिलांची सभा आहे संध्याकाळी 6 वाजता. अन्यथा प्रभूची इच्छा असेल तर रविवारी पुन्हा एकदा आपण भेटू. सुरक्षित रहा, काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू.